Hello, my dear student. Welcome you all once again. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये. आणि आपण व्हेनेशन, फायलोटॅक्सी, it's a type, Venetian and it's a type, we are discussed in the last video section. In today's video section, we are going to learn about the modification of the leaves. पानं कशा पद्धतीने स्ट्रक्चरली स्वतःला चेंज करून घेतात आणि कसे ऍडिशनल टाइप ऑफ द फंक्शन परफॉर्म्ड बाय द लीफ, या लीफ कडून कसे ऍडिशनल फंक्शन परफॉर्म केले जातात ऍडिशनल, त्याबद्दलची आज चर्चा आपण करणार आहोत. ठीक आहे माय डिअर स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट. चला तर मग करू सुरुवात. आता पहिला आहे लीफ स्पाइन. So it's very necessary to understand the meaning of the word spine. काटेरी पाने, काटेरी म्हणजे मार्जिन्स ऑफ द लीफ जे आहेत, पान असतं, पानाच्या ज्या कडा असतात, these margins are mostly show in some plants like spines. आणि कधी कधी एंटायर लीफ, कंप्लीट लीफ जे आहे ते त्या स्पाइन मध्ये कन्वर्ट होतं. वाय दे आर नीड टू डू, हे सगळं त्यांना का करावं लागतं, हे सगळं करण्याचं जे काही कारण आहे आणि डिफरंट टाइप ऑफ द मॉडिफिकेशन्स आहेत ते आपण आता बघू. चला. इन झेरोफायटिक प्लांट्स, आता हे जो झेरोफायटिक प्लांट्स आहे, या झेरोफायटिक प्लांट्सला माय डिअर स्टुडंट आपण म्हणणार आहोत की असे प्लांट्स ऍडॅप्ट टू, हे झेरोफायटिक प्लांट जे आहेत ड्राय हॅबिटॅट मध्ये राहतात. म्हणजे झेरोफायटिक मीन्स काय समजलं तुम्हाला? द प्लांट विच ग्रोज अँड सर्वाइव्ह इन द एरिया वेअर लेस अमाऊंट ऑफ वॉटर इज प्रेझेंट. जिथं कमी अमाऊंट मध्ये पाणी असतं अशा ठिकाणी ते जगतात. उदाहरणामध्ये कॅक्टी असेल, अगेव टाइप ऑफ असेल प्लांट, तर ते प्लांट्स म्हणजे झेरोफायटिक आहेत. कळलं ना? पुढे, इन सम प्लांट्स, झेरोफायटिक प्लांट्स, एंटायर लीफ गेट मॉडिफाईड इनटू, म्हणजे कंप्लीट पान, आपण त्याला पानच नाही म्हणायचं, म्हणजे एंटायर लीफ गेट मॉडिफाय, इथे एंटायर लिहिलेलं आहे आणि लीफ पण लिहिलेलं आहे. म्हणजे एंटायर लीफ मॉडिफाय होतं एका छोट्याशा स्टिप याने कडक अँड पॉइंटेड याने टोकदार स्ट्रक्चर मध्ये, आणि वी कॉल दॅट स्ट्रक्चर इज अ स्पाइन. आता त्या स्ट्रक्चरला आम्ही स्पाइन असे म्हणतो. ठीक आहे बेटा, काय लिहिलं? झेरोफायटिक प्लांट्स मध्ये एंटायर लीफ गेट मॉडिफाईड इनटू अ स्मॉल स्टिफ, स्टिफ याने कडक, पॉइंटेड स्ट्रक्चर कॉल्ड एज अ स्पाइन. व्हाय दे नीड टू डू सो, हे असं का करतात? टू चेक द ट्रान्सपायरेशन और ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन काय? ती लॉस ऑफ द वॉटर इन द फॉर्म ऑफ द वेपर, म्हणजे बाष्पोत्सर्जन, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की ते बाष्पोत्सर्जन जे आहे ते बाष्पोत्सर्जन काय करायचं आहे? चेक करायचं आहे. म्हणजे दीज टाइप ऑफ द प्लांट ऑलरेडी हॅव अ लेस अमाउंट ऑफ वॉटर अँड दे नीड टू बी स्टोर्ड द वॉटर. सो कीपिंग दॅट आयडिया, दे हॅड टू बी स्ट्रक्चरली चेंज इटसेल्फ अँड बिकम अ स्पाइन्स. आणि मग पानच आहेत मेन, आणि मग पानं किंवा एंटायर लीफ गेट कन्वर्टेड इनटू त्या पॉइंटेड स्ट्रक्चर मध्ये, ज्याला आपण इथं आपल्याला आकृतीवर साईडला दिसते बेटा, त्या पानावर आपल्याला मस्त छोटे 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 काटे दिसतात. काटे आलं लक्षामध्ये? चला, याचं उदाहरण आहे. ट्रान्सपिरेशनला चेक करण्यासाठी NEET साठी हा प्रश्न विचारला जातो की लीफ स्पाइन इज मॉडिफाय कशासाठी झालेले आहे, तर आपल्याकडे आन्सर आहे. दुसरं आहे ओपुन्शिया, त्याचं हे दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पल की हे ओपुन्शिया टाइप ऑफ प्लांट्स मध्ये आपल्याला अशा पद्धतीचे लीफ दिसून येतात. ठीक आहे माय डिअर स्टुडंट. चलो, सेकंड पॉइंट, ओनली अ पार्ट ऑफ द लीफ सच ॲज अ स्टिप्यूल्स गेट मॉडिफाईड इनटू स्पाइन. आता काय करायचं की आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे
की एक्झॅक्ट विच पार्ट ऑफ द प्लांट गेट कन्वर्टेड इनटू दी स्पाइन, कोणता पार्ट? तर ओनली अ पार्ट ऑफ द लीफ सच एज स्टिप्यूल गेट मॉडिफाईड इनटू दी स्पाइन. आता इथं विद्यार्थ्यांना विचारलं जातं स्टिप्यूल्स काय आहेत? तर स्टिप्यूल इज नथिंग बट उपपर्ण, ज्याला मराठीमध्ये म्हणतो. तसेच इट इज दी आउटग्रोथ, ही एक आउटग्रोथ आहे आणि जी आउटग्रोथ बॉर्न ऑन बोथ साइड ऑफ पिट्यूल. पिट्यूल माहिती आहे? येस, पानाचं देठ. आणि त्या पानाच्या देठाच्या साइडला, बोथ साइडला हे असे स्टिप्यूल्स तयार झालेले असतात, त्याला उपपर्ण असे म्हणतात. अँड दॅट स्टिप्यूल ऑफ द लीफ गेट मॉडिफाईड इनटू द स्पाइन. आणि ते असं का करतात रे? टू प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम द ग्रेझिंग एनिमल. म्हणजे चरणारी जी जनावरं आहेत त्या जनावरांपासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी अशा पद्धतीचा बदल त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो किंवा मॉडिफिकेशन. फॉर एक्झाम्पल झिझिपस आहे, अकॅसिया आहे. विद्यार्थ्यांनो, जवळपास नीट मध्ये ह्या चॅप्टर मधून 5 ते 6 प्रश्न येण्याचे चान्सेस असतात आणि 4 ते 5 जेवढे काही प्रश्न येतील तेवढे प्रश्नापैकी जास्तीत जास्त प्रश्न हे एक्झाम्पल वर डिपेंड असणार आहे. तो आय वुड लाईक टू मोस्टली सजेस्टिंग टू एव्हरीवन टू प्लीज फोकस मोर ऑन दी एक्झाम्पल्स ऑफ सच टाइप ऑफ द मॉडिफिकेशन्स, किंवा जे काही असेल ते त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. ठीक आहे, कळलं? हे अकॅसिया बाबूळ आहे, बाबळीचे काटे वगैरे माहिती आहेत आपल्याला त्या पद्धतीनं. त्यानंतर बेटा, द मार्जिन ऑफ द लीफ बिकम स्पाइनी इन अगेव. आता अगेव नावाची एक वनस्पती आहे, इथं आपल्याला 2 नंबर मध्ये दिसते, हे इथं. आणि ही जी आकृती आहे बेटा, तर ह्याला आपण वर हेडिंग आहे दिलेली की लीफ मॉडिफिकेशन ऍज द स्पाइन. मग द मार्जिन ऑफ द लीफ बिकम स्पाइनी इन अगेव. एमसीक्यू साठी प्रश्न होतो की लीफचे मार्जिन जे आहेत ते विच टाइप ऑफ द प्लांट शो द लीफ मार्जिन बिकम द स्पाइन्स. आपल्याकडे उत्तर आहे बेटा, तर उत्तर काय आहे? अगेव. विचार करा, आपल्याला एंटायर लीफ ऍज अ स्पाइन झालेला युफोर्बिया मध्ये दिसतं. इथं 2 नंबर मध्ये दिले की लीफचे अपेक्स जे आहेत ते टोकदार झालेत, काट्यासारखे, ते अगेव मध्ये दिसतात. स्टिप्यूल जे तयार झालेले ते अकॅसिया मध्ये दिसतात. आणि बाकीचे जे आहेत, जे 2 उदाहरणं, ती 2 उदाहरणं म्हणजे अर्जिमोन दिलेला आहे, त्याला आपण पिवळा धोत्रा असे सुद्धा म्हणतो. आणि फर्स्ट लीफ ऑफ एक्झिलरी बर्ड इन द स्पाइन सिट्रस मध्ये. सिट्रस याने काय? लिंबवर्गीय वनस्पती आहे, त्या लिंबवर्गीय वनस्पतीमध्ये हे आपल्याला दिसून येतं. आहे की नाही मज्जा? किती छान आहे, किती सोपं आहे, किती छान. ओके, चलो तर आगे बढ़ते हैं बेटा, पुढे जाऊ आपण. तर आता पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे. पुढचा मुद्दा आहे आपला लीफ टेंड्रिल्स. आता लीफ टेंड्रिल्स काय आहेत ते बघायचं आहे. बेटा टेंड्रिल बद्दल तर ह्याच्या अगोदर आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे, चला तर मग आता पुढच्या भागाकडे जाऊ. वी आर जस्ट मूव्हिंग अहेड. इथं लिहिलेलं की आपल्याला डिफरंट टाइप मध्ये इथं टेंड्रिल्स दिसत आहेत. पायसमचं टेंड्रिल दिसत आहे, लॅथिरस नावाच्या एका प्लांटचं दिसत आहे, ग्लोरिओसाचं दिसत आहे, क्लेमेंटिसचं दिसत आहे, स्मायलॅक्स नावाच्या वनस्पतीचं दिसत आहे. देयर इज अ 5 एक्झाम्पल्स राईट नाउ प्रेझेंट हिअर टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट व्हेरी क्लिअरली. आता लीफ टेंड्रिल्स म्हणजे काय? आपण सांगितलं होतं की लीफ टेंड्रिल इज अ वायरी थिन स्ट्रक्चर and it is produced in those type of the plant which show the weak stem. ठीक आहे ना? इथं सुद्धा तेच आहे, पण तिथं कसं होतं, स्टेम टेंड्रिल बद्दल आपण शिकलो होतो. इन टुडेज लेक्चर वी आर डिस्कसिंग अबाउट द लीफ टेंड्रिल. The part of the leaf or sometime leaf get converted into a specially modified structure, and that specially modified structure is called as a tendril. And that tendril produced from the leaf, that's why we call them leaf tendril. हो ना? चला त्यानंतर जाऊ पुढे. इन द सर्टन प्लांट्स हॅव्हिंग द वीक स्टेम. काही वनस्पतीमध्ये जे स्टेम्स आहेत ना, ते स्टेम थोडे आपल्याला वीक दिसतात. मग वीक म्हणजे कमकुवत. ओके, एंटायर लीफ और द पार्ट ऑफ द लीफ गेट मॉडिफाईड इनटू द इलॉंगेटेड थिन असलेल्या आपल्याला काय काय रे? इलॉंगेटेड, तसेच बेटा थिन, त्यानंतर सिलेंड्रिकल कॉइल्ड वायरी सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर
आणि दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज अ टेंड्रिल. आता एक दुसरी वेळेस व्हायला याचं डिस्कशन सेकंड टाइम. टेंड्रिल म्हणजे काय? एक थिन असलेलं सिलेंड्रिकल असलेलं कॉइल्ड केलेलं वायर सारखं असणारं सेन्सिटिव्ह असणारं एक टेंडर नाजूक असणारं एक स्ट्रक्चर असतं आणि त्या स्ट्रक्चरला आम्ही टेंड्रिल असे म्हणतो. आता आपल्याला कळलं इन द लास्ट व्हिडिओ सेक्शन और प्रिव्हियस व्हिडिओ सेक्शन्स वी वेअर डिस्कस्ड अबाउट द टेंड्रिल विच इज डेव्हलप फ्रॉम द स्टेम. पण आज आम्ही बघतोय टेंड्रिल कुणापासून तयार होणार? लीफ पासून तयार. ठीक आहे ना. टेंड्रिलची डेफिनेशन एव्हरीवेअर सेम. द पर्पज ऑफ द टेंड्रिल इज ऑल्सो सेम. पर्पज त्याचा फंक्शन जे आहे ते सुद्धा सेम आहे. पण प्रश्न एवढाच आहे की फ्रॉम वेअर दे मॉडिफाईड और डेव्हलप्ड. पण ते कुठून डेव्हलप किंवा मॉडिफाय होतात हे महत्वाचं आहे. ठीक आहे, निघू पुढे आपण. त्यानंतर दीज टेंड्रिल हेल्प द प्लांट टू क्लाइंब अप ऑन दिस सपोर्ट. आता यांचं काय फंक्शन काय? बेटा तिकडे काय होतं फंक्शन? सेम टाइप ऑफ द फंक्शन इज ऑल्सो परफॉर्म्ड हिअर बाय द टेंड्रिल. टेंड्रिल गिव्स द सपोर्ट टू द प्लांट फॉर इट्स ग्रोथ. म्हणजे प्लांटची जी ग्रोथ आहे किंवा प्लांटला जे व्हर्टिकल वाढायचे ना, वाढण्यासाठी किंवा त्याची लेंथ वाढण्यासाठी मदत करतात. वाइल्ड पी लॅथिरस त्याचं उदाहरण दिलेलं आहे. वाइल्ड पी मध्ये एंटायर लीफ टेंड्रिलार आहे, पूर्ण लीफ. एमसीक्यू साठी प्रश्न बनतो, लॅथिरस मध्ये प्रश्न बनतो. नंबर 2 स्वीट पी ज्याला आपण पायसम सटाइवम असे म्हणतो. टर्मिनल लीफलेट आर टेंड्रिल्स. आता हे लीफलेट काय आहेत? लीफलेट इज अ टेंडर अँड यंगर लीफ. कोवळं पान, नाजूक पान. लीफलेट, once again I would like to tell you about these meaning की टर्मिनल लीफलेटच टेंड्रिलार होतात. आता टर्मिनल म्हणजे कोणते? लास्ट लीफलेट. आणि लीफलेट मीन्स काय? तर लीफलेट म्हणजे जनरली एकदम साधी गोष्ट सांगायची म्हणजे कोवळे पान आहे. बर, टर्मिनल लीफलेट ही आपल्याला एमसीक्यू साठी वन्स अगेन लक्ष द्या, अत्यंत गरजेचे. आपल्याला विचारलं जाईल की पायसम सटावियम मध्ये कशा पद्धती कुठून लीफलेट तयार आपले हे तयार होतात टेंड्रिल. वाइल्ड पी मध्ये सुद्धा सेम प्रश्न. इन ग्लोरिओसा लीफ अपेक्स मॉडिफाय इनटू दी टेंड्रिल. आणि त्याची इन स्माइलॅक्स नावाची वनस्पती आहे, त्याच्यामध्ये स्टिप्यूल बिकम टेंड्रिलार आणि तुम्हाला इथं स्टिप्यूल टेंड्रिलार झालेली दिसून येतील. आता इथं बघा आपल्याकडे ही सगळी उदाहरणं आहेत इथं, आणि ह्या उदाहरणामध्ये क्लिअर आपला कन्सेप्ट व्हायला मदत होईल उदाहरणं बघून. इथं दिलेलं आहे लॅथिरस दिलेला आहे, पायसम दिलेला आहे, ग्लोरिओसा दिलेला आहे, स्माइलॅक्स दिलेला आहे आणि क्लेमेंटिस सुद्धा दिलेला आहे. म्हणजे इथं काय झालेलं दिसून येतं बेटा आपल्याला की लीफ ऑर द पार्ट ऑफ द लीफ बिकम टेंड्रिलार. आणि व्हॉट इज द फंक्शन? क्लिअरली सांगायचं म्हणजे ना अजिबात अवघड असं नाही, काहीच नाही. कारण त्याच्या पार अॅनाटॉमी मध्ये नाही गेलोय आम्ही त्या टेंड्रिलच्या. टेंड्रिलचा एक्सटर्नली अभ्यास केलाय आम्ही. फ्रॉम वेअर दे डेव्हलप्ड हे बघितलेलं आहे. And the purpose and the function of every type of the टेंड्रिल there is no matter from where it developed. ते कुठून डेव्हलप झालं याचं काही घेणे देणे नाही, पण ऍक्च्युअली फंक्शन काय करतं ते सेम आहे. दुसरी गोष्ट त्याचं स्ट्रक्चर सेम आहे. आणि फक्त डिफरन्स काय बेटा? समटाइम टेंड्रिल बिकम फ्रॉम टेंड्रिल डेव्हलप्ड फ्रॉम दी लीफ, समटाइम इट डेव्हलप्ड फ्रॉम कुणापासून? तर आपल्या त्या स्टेम पासून. संपलं ना, दुसरं काय? अँड देयर इज अ सम चेंजेस इन दी एक्झाम्पल्स. आणि काही आपल्याला एक्झाम्पल मध्ये थोडेसे बदल दिसतात, बाकी काही नाही, बाकी सेम आहे. चलो पुढे. आता लीफ हुक. आता लीफ हुक म्हणजे काय? हुक आपल्याला एरवी माहिती आहे, कशाला तरी आपण अडकवतो. ठीक आहे ना बेटा? मग आता इथं काय आहे? तर इथं आपण बघू, ह्या लीफ हुकची चर्चा करू. लीफ हुक इन बिग्नोनिया अंग्युटिस कॅटिस हे नाव आहे आपल्याला. इथं समोर आकृती आहे, बिग्नोनिया अंग्युस कॅटिस. काय ते? कॅट्स नेल, मांजरीची नखे. मांजरीची नखे. टर्मिनल 3 लेफलेट गेट मॉडिफाईड इनटू कशामध्ये? तर ह्या लीफ हुक मध्ये स्टिफ कर्वड पॉइंटेड लीफ हुक. स्टिफ कर्वड वाकडे असणारे, स्टिफ याने कडक असणारे, अँड पॉइंटेड हुक विच लुक लाईक कॅट्स नेल. आणि मांजरीच्या कशासारखे दिसतात? ते नखासारखे दिसतात मांजरीच्या, म्हणून त्याला आम्ही कॅट्स नेल म्हणतो. बघा ना इथे ही आकृती दिसते.
लीफलेट हुक्स आपण त्याला नाव दिले. आणि माय डिअर स्टुडंट, तिथं काय झालेलं आहे की दे आर बिकम स्टिफ, म्हणजे कडक तर आहेत, पॉइंटेड बी आहेत आणि कर्वड आहेत. कर्वड याने असे वाकलेले झुकलेले म्हणून. आणि बघा ना, ते मांजरीचा पंजा जसा असतो त्या पंजासारखे दिसतात, म्हणून आपण त्यांना म्हणत असतो हे कोण, तर ते आहेत मुलांनो आणि मुलींनो. ठीक आहे बेटा, तर त्याला आपण जनरली म्हणणार आहोत कॅट्स नेल. आता हे कुणामध्ये उदाहरण येतं किंवा आपल्याला एमसीक्यू ला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो, नीट मध्ये, सीईटी मध्ये बी असतो, की कॅट्स नेल हे कोणत्या प्रकारच्या वनस्पतीला म्हणलं जातं आणि का, तर लक्षात घ्या. चलो आगे बढ़ते. हे काय करतात, हुक काय करतात, तर दीज हुक क्लिंच द बार्क ऑफ द ट्री, म्हणजे झाडाची जी साल आहे तिला क्लिंच करायचं, त्याला चिटकून बसायचं आहे. अँड हेल्प द फॉल, आणि मग त्या झाडावर त्या हुकच्या माध्यमानं एका प्लांटवर दुसरा प्लांट बार्कच्या मदतीनं, हुकच्या मदतीनं वर क्लाइंब करणार, वर चढणार. आहे का नाही मज्जा? नक्कीच मज्जा आहे. बार्क ऑफ द ट्री अँड हेल्प द प्लांट फॉर क्लाइम्बिंग, आणि प्लांटला क्लाइंब करायला म्हणजे वर चढायला मदत करणार आहेत. म्हणजे यांचा सुद्धा पर्पज सेमच आहे जसा त्या टेंड्रिलचा होता. बिग्नोनिया इज एलिगंट हुक क्लाइंबर. एमसीक्यू साठी विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. आपल्याला प्रश्न विचारला जातो की एलिगंट हुक क्लाइंबर कुणाला कन्सिडर करतात, विच प्लांट और ठीक आहे, विच प्लांट कन्सिडर्ड ॲज अ एलिगंट हुक क्लाइंबर. तर एलिगंट हुक क्लाइंबर म्हणून बिग्नोनियाचा उपयोग किंवा यूज केला जातो, किंवा आपण त्याला थोडंसं म्हणू की ओळखलं जातं त्या वनस्पतीला. चला, लीव्ज ऑफ द सर्टन इन्सेक्टिव्होरस प्लांट सच एज अ पिचर प्लांट तुम्हाला माहिती आहे, ज्याला आपण नेफेंथिस असे म्हणतो. तसेच व्हीनस फ्लाय ट्रॅप, ज्याला आपण डायनिया असे म्हणतो. त्यानंतर सनड्यू, ज्याला आपण ड्रोसेराल असे म्हणतो. आणि त्याच्यानंतर बेटा हे ब्लॅडर वर्ट, ज्याला आपण अट्रिक्युलॅरिया असे म्हणतो. तर यांच्यामध्ये आम्हाला काय दिसून येतं, आर ऑल्सो मॉडिफाईड लीव्ज. हे सुद्धा मॉडिफाईड लीव्ज आहेत, आपल्याला ते दिसतात. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. आता निघालो बेटा पुढे. या सगळ्यांची उदाहरणं लक्षात घ्या. आणि इथं आपल्याला काय दिसतोय, हे बघा, हे तर एक आपल्याला पिचर प्लांट आहे हा, मस्त. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते काय दिसतात, तर हुक लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला दिसून येतात, म्हणजे ते हुक आहेत. म्हणून तुम्हाला ही उदाहरणं कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्षात ठेवायची आहेत. उदाहरणासाठी पुन्हा एकदा विनंती की आपल्याला इथं ह्याच्या स्ट्रक्चरमध्ये जास्त फोकस नसतं. याच्यामध्ये फोकस आहे माय डिअर स्टुडंट जास्तीत जास्त ते एकाच गोष्टीमध्ये, आणि ती गोष्ट म्हणजे कोणती, तर त्यांची उदाहरणं जी आहेत ती लक्षात ठेवा. आता चला आपल्याला बघायचे इन्फ्लोरेसन. इन्फ्लोरेसन्स काय आहे, तर इन्फ्लोरेसन्सला आपण मराठी साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर आता सध्या तोर आणि मोर, चिंचेचा तोर माहिती आहे, आंब्याला तोर, मोर येतो, हा ना, तेच तेच म्हणजे इन्फ्लोरेसन्स. ठीक आहे, मग बघू. चला, द फ्लावर इज मॉडिफाईड शूट. फ्लावर जे आहे ना, फुल, ते मॉडिफाईड शूट आहे. बरं, वेअर इन शूट अपायकल मेरिस्टेम, आणि जिथे शूट अपायकल मेरिस्टेम प्रेझेंट असतात. ओके, चेंजेस टू द फ्लोरल मेरिस्टेम. म्हणजे शूट अपायकल मेरिस्टेम, बेटा शूट म्हणजे माहिती आहे, पार्ट ऑफ द प्लांट प्रेझेंट अबोव द सॉइल सरफेस. अपायकल, इट इज द पोझिशन, अँड मेरिस्टेम इज अ स्पेशलाइज्ड टाइप ऑफ द टिश्यू. ओके, तर असे जे टिश्यू आहेत ते चेंजेस होतात फ्लोरल मेरिस्टेम मध्ये. कोणत्या मेरिस्टेम मध्ये, शूट अपायकल मेरिस्टेम चेंज होतं आणि फ्लोरल मेरिस्टेम मध्ये त्याचा बदल होतो, म्हणजे कन्व्हर्शन होतं. चला, इंटरनोड याच्यामध्ये जे आहेत ते इंटरनोड डू नॉट इलॉंगेट, याच्यामध्ये इंटरनोड वाढतच नाही. अँड द ऍक्सिस गेट कंडेन्स्ड, आणि ते जे ऍक्सिस असणार आहे कंडेन्स्ड असणार आहे, छोटस राहणार आहे, रेड्युस्ड राहणार आहे, छोटस. कंडेन्स्ड, इलॉंगेटेड म्हणजे लेंथ माहिती आहे ती वाढणार नाही. कंडेन्स्ड म्हणजे रेड्युस्ड, आणि रेड्युस्ड म्हणजे अतिशय छोटस. चला, दी अपेक्स प्रोड्यूस डिफरंट काइंड ऑफ द फ्लोरल अपेंडेजेस. आता इथं जे अपेक्स असणार आहे त्या अपेक्स कडून वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोरल अपेंडेजेस तयार केले जाणार आहेत लॅटरली, म्हणजे आजूबाजूच्या साईडने. आणि मग सक्सेसिव्ह नोड इन्स्टेड ऑफ द लीव्स. मग आता ते काय केलं जातं की हे जे फ्लोरल अपेंडेजेस आहेत, नीट लक्ष द्या, हे
थोडंसं वेगळं वाटत असेल कदाचित तुम्हाला, तर अजिबात तसं काही वाटू देऊ नका, फक्त लक्ष द्या काय आहे. इथे लिहिलेलं आहे क्लिअर की हे अपेंडेजेस म्हणजे काय, तर एक ग्रोथ आहे. अपेंडेजेस याने ग्रोथ, एक झालेली वाढ, आणि ती झाली कुठे, तर लॅटरल साईडला. आणि कशाच्या लॅटरल साईडला, तर नोड इन्स्टेड ऑफ द लिव्स. ठीक आहे, तर नोड इन्स्टेड ऑफ द लिव्ह सक्सेसिव्ह नोड मध्ये तयार झालेली आहे. पुढे जाऊ माय डिअर स्टुडंट. वेन द शूट टिप, आता शूटचा जो टिप आहे तुम्हाला कळतो ना, शूट म्हणजे काय आणि त्याचा टिप याने टोक. वेन शूट टिप ट्रान्सफॉर्म इन टू दी फ्लावर. बर, जर शूटचा टिप हा ट्रान्सफॉर्म झाला, रूपांतरित झाला फ्लावर मध्ये, इट इज ऑलवेज सॉलिटरी. तर सॉलिटरी याने मग तो एकटाच असतो, एकच फुल तिथं असणार. वाक्य परत एकदा, वेन शूट टिप जे आहे ते ट्रान्सफॉर्म होतं फ्लावर मध्ये, तर ते सॉलिटरी असणार आहे. ओके, अँड दिस अरेंजमेंट ऑफ द फ्लावर ऑन द फ्लोरल ऍक्सिस, आणि हेच जे अरेंजमेंट आहे फ्लावरची अरेंजमेंट कशी, शूट टिपला, तर अशा वेळेस आपण त्या फ्लोरल ऍक्सिस वर झालेली आहे, तर त्याला मुलींनो आपण म्हणतो बेटा इन्फ्लोरेसन्स. त्याला थोर किंवा मोर आपण म्हणणार आहोत, हे लक्षात घ्या. इथं काय आहे की जनरल काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळाव्या. उदाहरणामध्ये कंडेन्स्ड काय समजून घेतलं, मेरिस्टेम म्हणजे काय समजून घेतलं, अपेंडेजेस म्हणजे काय समजून घेतलं, सॉलिटरी म्हणजे काय, तर या सगळ्या शब्दांचा अर्थ मी सांगत पुढे चाललोय. व्हिडिओ बघत बघत आपल्याला ती लिहायचं आहे. जसं सॉलिटरी म्हणजे एकटा असं म्हणलो, अपेंडेजेस याने आउट ग्रोथ म्हणलो, कंडेन्स्ड याने शॉर्ट किंवा छोटे म्हणलो, अविकसित म्हणलो. पुढे चला मग, इन्फ्लोरेसन्सला तोर किंवा मोर म्हणलो. इन इन्फ्लोरेसन्स फ्लावर आर अरेंज्ड इन डेफाइनाइट पॅटर्न ऑन द स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ब्रँच. लक्षात घ्या आता काय म्हणतोय, फार छान. तुम्हाला आपल्याला मराठीमध्ये फक्त 11वी सायन्स मध्ये शिकायचं आहे, कारण देअर आर सेव्हरल टाइप ऑफ द वर्ड विच इज टोटली न्यू फॉर यू. ते तुमच्यासाठी नवीन आहेत. ओके ना, तर दीज वर्ड वेन फर्स्ट टाइम एन्काउंटर्ड और इंट्रोड्यूस्ड टू युअर सेल्फ, एट द इंस्टंट यू डोंट गेट नीड टू बी कन्फ्युज्ड अबाउट इट. आपको कन्फ्यूज होण्याची गरज नाही, म्हणून तर मराठीत वापर करायचा आहे. 12वी सायन्सला गेल्यावर मराठीचा वापर अतिशय कमी, कारण हेच शब्द पुन्हा 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 येणार आहे. ओके ना, चलो. आता एक छान रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस लिहिले. इन इन्फ्लोरेसन्स, त्या इन्फ्लोरेसन्स मध्ये फ्लावर जे आहेत ते एका विशिष्ट पॅटर्न मध्ये, जसं आपण क्लासमध्ये तुम्ही बसता एक पॅटर्न असतो बसण्याचा, परीक्षा देताना एक पॅटर्न असतो की आपण सिरियल क्रमांकाने बसावे, तर अशाच पद्धतीच्या डेफाइनाइट पॅटर्नने आमच्याकडे फ्लावर अरेंज होतात. ओके, आणि त्या कशावर अरेंज होतात, ते एक रिप्रोडक्टिव्ह ब्रँच असते, एक फांदी असते, एक शाखा असते, आणि त्या शाखेला आपण रिप्रोडक्टिव्ह ब्रँच असे म्हणतो, आणि त्याचं दुसरं नाव आहे पेडंकल. आता पेडंकलला काय म्हणायचं, पेडंकल इज अ रिप्रोडक्टिव्ह ब्रँच ऑन विच द फ्लोरल किंवा दी फ्लावर्स आर अरेंज्ड इन डेफाइनाइट पॅटर्न. एका विशिष्ट पॅटर्न, इथे दिसतं बेटा इथं. आता तुम्हाला थोडस पुढे गेल्यावर त्याचं रॅचेस वगैरे काय ती नावं बघून घेऊ आपण. पुढे चला, आता बघू इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन. अ नॅचरल ग्रुप ऑफ द फ्लावर. बघा, फ्लावरचा नैसर्गिक ग्रुप प्रोड्युस्ड ऑन, जो तयार झालेला आहे, स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस, ज्याचं नाव आहे पेडंकल. आता तुम्हाला स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस वगैरे नाही लिहायचं, तर डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता किंवा समजू शकता, नॅचरल ग्रुप ऑफ द फ्लावर. क्लस्टर मीन्स सुद्धा ग्रुप, आणि क्लस्टर आणि ग्रुप बोथ दिस वर्ड हॅव अ सेम मिनिंग. ऑफ द फ्लावर प्रोड्युस्ड ऑन पेडंकल. बेटा इतकं लांब वाक्य कशाला लक्षात ठेवता, प्रोड्युस्ड ऑन द पेडंकल ऑफ द प्लांट इज कॉल्ड एज अ इन्फ्लोरेसन्स, आणि त्याला आपण इन्फ्लोरेसन्स असे म्हणणार आहोत, जे आपल्याला इथं आकृतीमध्ये समोर दिसतं आहे का नाही, हो दिसतंय. बघा ना, लार्ज नंबर ऑफ द फ्लावर्स आर प्रोड्युस्ड. These flowers are produced in definite pattern and they are developed on a special reproductive axis. एका विशिष्ट ऍक्सिस वर निर्माण झालेत, आणि त्याच ऍक्सिसला आपण पेडंकल म्हणणार आहेत. ठीक आहे, चलो. आता टाइप ऑफ द इन्फ्लोरेसन्स किती आहेत, तर इथं 2 आहेत, आपल्याला 2 शिकायचे. एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये 2 आहेत, स्टेट बोर्डच्या पुस्तकात सुद्धा सेम आहेत 2. चला, तर ते आहेत, डिपेंडिंग ऑन वेदर द apex get modified or converted into the flower
or continues to grow. बघा आता अपेक्स जो आहे तो फ्लावर मध्ये रूपांतरित होतो की नाही, होतो तर त्याला काय म्हणायचं, आणि वेन अपेक्स इज नॉट कन्वर्टेड इन टू फ्लावर अँड ग्रोज कंटिन्यू, आणि तो कंटिन्यू वाढतो, तर त्याला एक वेगळं नाव द्यायचं. म्हणजे टोटली एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की इन्फ्लोरेशन्सचे प्रकार हे कशावर डिपेंड आहेत. तर इन्फ्लोरेशन्सचे प्रकार जे आहेत ते इन्फ्लोरेशन्सचे प्रकार कशावर डिपेंड आहेत. तर इन्फ्लोरेशन्सचे प्रकार हे त्या स्टेमवर डिपेंड आहेत किंवा त्या आपल्या पेडंकलवर डिपेंड आहेत की जर पेडंकल कन्वर्ट झालं तर त्याचं वेगळं नाव होणार, आणि जर नाही कन्वर्ट झालं फ्लावर मध्ये तर त्याचं वेगळं नाव. चला मग पहिलं त्यानुसार आपल्याला दोन शिकायचे प्रकार, रेसिमोज अँड सायमोज. चला बघू पहिल्यांदा काय आहे रेसिमोज इन्फ्लोरेशन्स. इन अ रेसिमोज टाइप ऑफ इन्फ्लोरेशन्स मेन ऍक्सिस कंटिन्यू टू ग्रो. ओहो, मेन ऍक्सिस कोण आहे, त्याला पेडंकल म्हणतो. तो कंटिन्यू पुढे वाढतो, साईडनं फुलं तयार करत जातो, साईडनं फुलं तयार करतो, तो पुढे कंटिन्यू वाढत जातो. द फ्लावर्स आर बॉर्न लॅटरली ऑन अॅक्रोपेटल सक्सेशन. आता अॅक्रोपेटल सक्सेशनच्या पद्धतीनं फ्लावर्स वाढतात, कारण त्याची वाढ खालून वर होत चाललेली आहे. म्हणजे अगोदर जे फ्लावर्स आहेत ते फ्लावर्स बेसला असणार, लक्षात घ्या, बेसला असणार. म्हणजे आकृतीमध्ये मी इथं दाखवतो, हे बघा इथं हे फ्लावर इथं बेसला आहेत, ते ओल्डर आहेत, आणि बाकीचे जसे 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 वर जाणार, वर वर गेलं की नवीन फ्लावर तयार होत राहणार. तर खाली जे आहेत ते कसे आहेत, ओल्डर, आणि जे वर चालले ते न्यू आहेत. तर अशा पद्धतीच्या अरेंजमेंटला आपण अॅक्रोपेटल सक्सेशन म्हणतो. आलं का लक्षामध्ये. चला अॅक्रोपेटल सक्सेशन पुन्हा एकदा काय, ओल्डर फ्लावर ऍट द बेस अँड न्यू फ्लावर प्रोड्युस्ड ऍट अपेक्स. नवीन फ्लावर जे आहेत ते अपेक्सला तयार होतात आणि ओल्डर जे आहेत ते बेसला राहतात. ठीक आहे ना. पहिल्यांदा खालची झाले, उद्या वरचे, परवा त्याच्यावरचे, मग हे जे मागचे जे चाललेत ते जे जुने होत चाललेत ते बेसलाच राहणार ना. ठीक आहे. मग चला त्यानंतर बेटा अपायकल बर्ड इज फ्री फॉर द कंटिन्युअस ग्रोथ. आता इथं जे अपायकल बर्ड आहे ना, त्या अपायकल बर्डचं रूपांतर फ्लावर मध्ये होणारच नाही. आणि फ्लावर मध्ये झालं असतं तर त्याची जी ग्रोथ आहे, पुढची ग्रोथ कुणाची, त्या पेडंकलची, तर ती होणारच नाही. म्हणून बर्ड, अपायकल बर्ड जे आहे त्याचं रूपांतर कशात होणार नाही, फ्लावर मध्ये होणार नाही. नेक्स्ट, इट्स इट्स अ पेडंकल, ज्याला आपण ऍक्सिस म्हणतो, शो कंटिन्यू ग्रोथ. त्याच्यात आपल्याला काय दिसते, कंटिन्यू ग्रोथ दिसते माय डिअर स्टुडंट, कंटिन्यू ग्रोथ दिसते. आलं लक्षामध्ये. चलो मग आता इनडेफायनाइट पिरियड साठी, किती दिवसासाठी, अरे पिरियड तर इनडेफायनाइट आहे ना. आलं लक्षामध्ये. तर त्या इनडेफायनाइट पिरियड साठी आपल्याला ती ग्रोथ माय डिअर स्टुडंट दिसून येते. चलो त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण, आणि पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय, पुढचा भाग बघायचा. आता दिस इज ड्यू टू द पेडंकल हॅज ऍक्टिव्ह टर्मिनल बर्ड. आता हे का घडलं, त्याची कंटिन्यू ग्रोथ का होते, कारण पेडंकल कडे काय आहे, तर पेडंकल कडे, पेडंकल कोणाला म्हणतात, ज्याच्यावर छोटे 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 फ्लावर्स तयार होतात त्या स्ट्रक्चरला म्हणत आहोत. आणि त्याची ग्रोथ जितकी लेंथ वाढत जाईल तितका इन्फ्लोरेसन्स वाढत जातो. इन्फ्लोरेसन्स शॉर्ट करायचा आहे तर जर त्या पेडंकलचा जो अपायकल बर्ड आहे सगळ्या टोकाच्या वर, त्याचं जर फुलात रूपांतर झालं तर मग मात्र तिथून पुढे पेडंकलची लेंथ वाढत नाही. आलं लक्षामध्ये. चला नेक्स्ट, मग पुढे जाऊ आपण पुढच्या भागाकडे. आता इथे लिहिलेलं बेटा क्लिअर, ऍक्टिव्ह टर्मिनल बर्ड हे जे पेडंकल आहे त्याच्यामुळे होतं. इन्फ्लोरेसन्स ऍक्सिस नेव्हर टर्मिनेट इन टू फ्लावर. इन्फ्लोरेसन्सचा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस हा कधीच काय होत नाही, कन्वर्ट होत नाही. कशामध्ये, तर फ्लावर मध्ये. लक्षात घ्या. आलं लक्षामध्ये. चलो आता पुढे निघू बेटा. त्यानंतर इन्फ्लोरेसन्सचा ऍक्सिस तर कधीच कन्वर्ट होत नाही, जशाला तसंच राहतं ते. मग जाऊ पुढच्या मुद्द्याकडे. चलो, अपायकल बर्ड ऑफ द पेडंकल इज नेव्हर कन्वर्टेड इनटू टर्मिनल फ्लावर. टर्मिनल फ्लावर मध्ये होतच नाही. आता जे आहे त्या ह्याच्यामध्ये
पुढचा मुद्दा, पुढे काय म्हणते ते, काही नाही, अपायकल बर्ड आहे. हो, कुणाचं, पेडंकलचं. काय होत नाही, कन्वर्ट होत नाही. कशामध्ये, टर्मिनल फ्लावर मध्ये. बरं, फ्लावर्स आर अरेंज्ड इन ॲक्रोपेटल सक्सेशन. आता फ्लावर जे आहेत अगोदर बोललो आपण ॲक्रोपेटल सक्सेशन मध्ये त्यांचं रूपांतर आहे किंवा त्या पद्धतीने वाढतात. त्याचा अर्थ असा लिहिलाय की ओल्डर फ्लावर इन्फ्लोरेसन्स मधले लोअर डाऊन दी ऍक्सिस, म्हणजे ऍक्सिसच्या लोअर डाऊन, खालच्या, व्हाईल द यंगर वन, आणि जे काही यंग आहेत ते यंग कुठं आहेत रे बेटा, ते अपेक्सला आहेत. यंग याने कोवळे किंवा नवीन येणारे. द ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ द फ्लावर इज ऑलवेज सेंट्रिपेटल. एमसीक्यू साठी प्रश्न विचारला जाईल. हे ॲक्रोपेटल कडे एक लक्षात घ्या, सेंट्रिपेटल कडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. सेंट्रिपेटल काय आहे, तर सेंट्रिपेटलला असं म्हणू आपण की सेंट्रिपेटल म्हणजे मूव्ह टुवर्ड्स द सेंटर. मूव्ह टुवर्ड्स द सेंटर म्हणजे बाहेरून आतमध्ये येतात, बाहेरून आतमध्ये येण्याचा प्रकार. ओपनिंग ऑफ द फ्लावर म्हणजे अगोदर बाहेरचे फुलं ओपन होतात, नंतर थोडेसे आतले, नंतर थोडेसे आतले, अशा पद्धतीने त्यांची ओपनिंग होते. याला सेंट्रिपेटल म्हणायचं. आणि जर आतून बाहेर गेले तर त्यांना वेगळं नाव आहे. चला, फ्लावर विच आर पेरिफेरल, जे फ्लावर पेरिफेरल साइडला आहेत किंवा पेरिफेरलला म्हणजे लोअरला म्हणू, इन द इन्फ्लोरेसन्स आर ओल्डर अँड मॅच्युअर अर्लियर, आणि ते लवकर मॅच्युअर होतात. एमसीक्यू साठी ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या की फ्लावर विच आर पेरिफेरल, जे फ्लावर पेरिफेरल आहेत, पेरिफेरल म्हणजे कुठे, तर लोअर साइडला आहेत ते, तर ते लोअर साइडला किंवा त्याला आपण म्हणू ओल्डर, जे ओल्डर आहेत त्यांची डेव्हलपमेंट ग्रोथ कंप्लीट झाली म्हणून ते मॅच्युअर पण लवकर होणार. ओके. वाईल द सेंट्रल फ्लावर, ज्याला आपण यंगर फ्लावर म्हणतो, ते मॅच्युअर लॅटर, म्हणजे त्यांचा विकास हा नंतर होणार किंवा ते पुन्हा हे होणार. आता याची उदाहरणं दिलेली आपल्याला की गोल्ड मोहर आहे, सिसालपेनिया आहे. ही नावं जशी मी एमसीक्यू साठी फार महत्वाची म्हणलेलं आहे. गोल्ड मोहर गुलमोहर आहे, सिसालपेनियाला शंकासूर वनस्पती असं आपण म्हणतो. तर ह्या वनस्पती आहेत, त्यांचं उदाहरण आपल्याला ह्याच्यासाठी लक्षात ठेवायचं. तर आपण चर्चा केलेली माय डिअर स्टुडंट, ती चर्चा होती आता केलेली, ती आहे आपल्या सायमोज रेसिमोजच्या संदर्भात, आपल्या रेसिमोज संदर्भामध्ये. आता आपल्याला जायचं आहे सायमोज इन्फ्लोरेसन्सच्या संदर्भात चर्चा. इट इज, सायमोजला दुसरं नाव आहे डेफायनाइट. सायमोजला दुसरं नाव काय आहे, डेफायनाइट आहे. बर, त्यानंतर पुढे इन्फ्लोरेसन्स ॲज इट्स पेडंकल हॅज लिमिटेड ग्रोथ, म्हणजे पेडंकलला पूर्वी अनलिमिटेड ग्रोथ होती रेसिमोज मध्ये, सायमोज मध्ये इथं डेफिनेट ग्रोथ आहे. ठीक आहे. चला, ही डेफिनेट ग्रोथ का आहे, का, बिकॉज दी अपायकल बर्ड, हे जे अपायकल बर्ड आहे कुणाचं, ह्या पेडंकलचं, काय होतं, त्याचं कन्व्हर्शन होतं कशामध्ये, फ्लावर मध्ये. हा हा हा, आता अपायकल बर्ड वेअर ऑल्सो प्रेझेंट, हे कुणामध्ये अपायकल बर्ड प्रेझेंट होतं रे पूर्वी, रेसिमोज मध्ये. पण रेसिमोज मधला अपायकल बर्ड नॉट कन्व्हर्टेड इन टू दी फ्लावर, म्हणून ती अनलिमिटेड ग्रोथ होती. हिअर the apical bud get converted into flower, that's why the growth of the peduncle has limited. चलो, below this apical bud one or more lateral branches present आहेत आणि त्यांना मेन पेडंकल असे आपण म्हणतो. ऑन दी मेन पेडंकल these branches terminate into the flower, आणि मग त्या ज्या ब्रँचेस आहेत का, त्या जे आपलं जे काही अपायकल बर्ड आहे वरचं, अपायकल बर्डच्या खाली मुलांना आणि मुलींना काही ब्रँचेस आहेत, आणि त्या ब्रँचेसचं रूपांतर किंवा त्या ब्रँचेस पासून आपल्याला टर्मिनेट झालेलं दिसतं फ्लावर मध्ये. ठीक आहे, पुढे नेक्स्ट निघायचं. आता इथं जे फ्लावर्स आहेत ते बेसिपेटल पद्धतीचे आहेत, आणि पूर्वी जे होते ते ॲक्रोपेटल होते, म्हणजे ओल्डर होते ते लोअर पॉइंटला होते आणि यंगर होते ते अपेक्सला होते. तर आता इथं उलट. चलो बेटा, बेसिपेटल कसे, आता बघू इथं. हे जे फर्स्ट फ्लावर फॉर्मड अँड ओल्डेस्ट फ्लावर, जे फर्स्ट फॉर्मड आहेत ते बेसला
असणार आहेत. ओल्डेस्ट फ्लावर हे टर्मिनलला असणार आहे. ठीक आहे. पहिला जो फ्लावर बनतो तो बेसला बनतो. आलं लक्षामध्ये. आणि जे ओल्डेस्ट असणार आहेत ते आपले असणार आहेत टर्मिनल पोझिशनला. आलं लक्षामध्ये. म्हणजे तिकडून खाली येणार. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीचं बेसिपेटल सक्सेशन आहे. इथं आपल्याला हे सायमोज रेसिमोजचं सायमोज आणि रेसिमोज, तर त्यापैकी आपण जे सायमोज बघतो इन्फ्लोरेसन्स त्याची हे दिसतं. वाईल द फ्लावर प्रोड्यूस द लॅटर, जे फ्लावर नंतर तयार होतात ज्याला आपण यंगर फ्लावर म्हणतो, ते लोअर डाऊन करतात पोझिशन ऑन द पेडंकल. पेडंकलवर खालच्या साईडला प्रेझेंट आहेत जे फ्लावर प्रोड्यूस्ड नंतर होतात, जे यंगर असतात ते, आणि वर टर्मिनलला असणार आहेत ते ओल्ड असतात. पुढे द ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ द फ्लावर इज अ सेंट्रीफ्युगल. माय डिअर स्टुडंट, अगोदर ऑर्डर ऑफ फ्लावरिंग कशी होती? सेंट्रीपेटल होती. आता इथं कशी असणार आहे? सेंट्रीफ्युगल. मग त्याचा अर्थ असा आहे की सेंट्रल फ्लावर जे आहे त्याला काय म्हणू आपण? सेंट्रल फ्लावर इज ओल्डेस्ट असणार आहे, सेंट्रल, आणि ओपन फर्स्ट, आणि ते ओपन फर्स्ट होणार आहे. आणि जे दुसरे उरले बेटा, दुसरे कोणते? दुसरे जे पेरिफेरल फ्लावर आहेत, ज्याला यंगर फ्लावर असे आपण म्हणतो, ते ओपन लॅटर, ते नंतर ओपन होणार आहेत. उदाहरण जास्मिन, क्लेरोडेंड्रॉन, ही दोन उदाहरणं अतिशय महत्वाची आहेत, ती लक्षात ठेवा. चला तर मग आता पुढे जाऊ. फ्लावरच्या संदर्भामध्ये चर्चा करायची माय डिअर स्टुडंट. फ्लावर, ठीक आहे. तर आपण हे फ्लावरची जी चर्चा आहे ती पुढील भागामध्ये सुद्धा करू शकतो, किंवा चला इथंच करून टाकू आपण. फ्लावर काय आहे? द फ्लावर हे दिसतं आपल्याला समोर माय डिअर स्टुडंट. मस्त एक छान अशी आकृती आहे. चलो, आता हे जे फ्लावर इज अ रिप्रोडक्टिव्ह युनिट इन द एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्म म्हणजे सपुष्प वनस्पतीमध्ये एक रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे आणि त्याला फ्लावर म्हणतात. इट इज मिंट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. याचा अभ्यास आपल्याला 12वी सायन्सला सुद्धा आहे डिटेलमध्ये. तर याचा उपयोग हा सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी होतो फ्लावरचा. द टिपिकल फ्लावर हॅज अ 4 डिफरंट फ्लोरल व्हर्ल, डिफरंट काइंड ऑफ व्हर्ल. 4 डिफरंट टाइप ऑफ व्हर्ल आहेत. 4 म्हणजे जसं कॅलिक्स आहे, कोरोला आहे, अँड्रोशियम आहे आणि गायनोशियम आहे का नाही? ठीक आहे. चला, तर त्यानंतर आता ते प्रोड्यूस झालेले आहेत बेटा सक्सेसिव्हली ऑन द सोलन एंड ऑफ द स्टॉक ऑर द पेडिसेल. सोलन असलेलं एंड किंवा हे म्हणतो, स्टॉक म्हणतो, त्याला आपण थॅलमस, किंवा दुसरं नाव रिसेप्टॅकल असे म्हणतो. ठीक आहे बेटा. पुढे दीज 4 व्हर्ल आर, हे जे 4 व्हर्ल आहेत ते कॅलिक्स आहे, कोरोला आहे, अँड्रोशियम आहे, गायनोशियम आहे. त्यानंतर कॅलिक्स आणि कोरोला जे आहेत ते ॲक्सेसरी ऑर्गन आहेत. याचा अर्थ दे डू नॉट पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये त्यांचं पार्टिसिपेशन, सहभाग नसतो, म्हणून त्यांना सहकारी म्हणायचं. खाली दिलेले आहेत इथं कॅलिक्स आणि कोरोला जे आहेत ते ॲक्सेसरी. आता इथं गायनोशियम आणि अँड्रोशियम आहेत ते रिप्रोडक्टिव्ह आहेत. का? कारण दे आर पार्टिसिपेट इन दी रिप्रोडक्शन प्रोसेस. रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात, सहभागी होतात. जसं अँड्रोशियम मेल गॅमिट बनवतो आणि मेल गॅमेटोफाइट बनवतो, गायनोशियम फिमेल गॅमिट बनवतात, त्याच्यामुळं त्यांना रिप्रोडक्टिव्ह म्हणायचं आहे. इन सम फ्लावर्स लाईक लिली मध्ये द कॅलिक्स अँड कोरोला, लिली नावाचा एक फ्लावर आहे, त्याच्यामध्ये कॅलिक्स आणि कोरोला हे डिस्टिंक्ट नाहीत बेटा, एकत्रच आहेत, एकत्रच. तर अशा पद्धतीने एकत्र असतील तर त्यांना आम्ही म्हणणार आहेत मुलांनो आणि मुलींनो, काय म्हणणार बेटा त्यांना? तर त्यांना म्हणणार पेरिआंत. लक्षात ठेवा, लिली एक उदाहरण आणि कॅलिक्स कोरोला सोबत. वेन द फ्लावर हॅज अ बोथ अँड्रोशियम आणि गायनोशियम. ज्या फुलामध्ये आपल्याला काय दिसतं रे बेटा? गायनोशियम आणि अँड्रोशियम दोन्ही पण दिसतात, तर अशा फुलाला आपण म्हणत असतो बायसेक्शुअल. बायसेक्शुअल याने दोन्ही सेक्सेस आहेत, मेल आणि फिमेल, किंवा त्याला परफेक्ट म्हणतो, किंवा त्याला हार्माफ्रोडाइट असे सुद्धा म्हणतो. लक्षात घ्या. आलं लक्षामध्ये माय डिअर स्टुडंट? चलो आगे बढ़ते हैं. त्यानंतर फ्लावर हॅव्हिंग आयदर ओनली स्टेमन ऑर द कार्पेल. बघा, एक असं फूल आहे की ज्याच्यामध्ये फक्त स्टेमनच आहे, म्हणजे मेलच रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, किंवा कार्पेल फिमेलच रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहेत, पण दोन्ही बी नाहीत. डू यू अंडरस्टँड? बोथ दीज सेक्स ऑर्गन्स ऑर
सेक्स ऑर्गन स्ट्रक्चर्स आर नॉट प्रेझेंट इन द सेम फ्लावर, जर नसतील तर त्यांना म्हणा युनिसेक्शुअल. युनि आणि एक, आणि हे एकच सेक्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. दुसरं नाव त्याचं इम्परफेक्ट आणि तिसरं नाव मोनोफ्रोडाईट आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींचा इथं आपल्याला दिसतं बेटा मोनोशियस कम्प्लीट फ्लावर दिलाय आकृतीमध्ये, ज्याच्यात अँथर म्हणजे तुम्हाला स्टेमन पण दिसतो बेटा, आणि दुसरी गोष्ट इथं पिस्टिल आणि कार्पेल सुद्धा दिसतं. इकडे बघा बेटा फक्त पिस्टिल दिसतं आणि ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये, म्हणून त्याला आपण वेगळं नाव देतो. ठीक आहे माय डिअर स्टुडंट, आय होप तुम्हाला सगळ्यांना हे कळलेलं असेल. तर आपण भेटू पुढील भागामध्ये. टिल देन, गुड बाय, गॉड ब्लेस यू ऑल.